मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण 32 साइज मध्ये बोटनेक ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे, खूप सोपी पद्धत सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ना मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्वात आधी पाठीची उंची टाकायची आहे। आपण इथे 32 साइज मध्ये बोटनेक ब्लाउज कटिंग करणार आहोत। हे पहा, ब्लाउजची उंची इथे 13 आहे। हे पहा, तुमची किती सुद्धा असू द्यात 32 साइज मध्ये, इथे ब्लाउजची तयार उंची इथे 13 आहे, तर मी 1 इंच वाढून आपल्याला 14 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथून मी वरच्या बाजूला 14 वरती मार्किंग करून घेते। तुम्ही सुद्धा किती सुद्धा असू द्या तुमची ब्लाउजची उंची, इथे काय करायचं आहे, तुम्ही 1 इंच वाढून घ्यायला बी ते विसरू नका फक्त। हे पहा, आता मी अशी लाईन ओढून घेते। हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। 32 साइज मध्ये शोल्डर आपल्याला 6.5 टाकायचा आहे। आपण इथे बोटनेक कट करत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 32 ज्यांची साइज आहे त्यांनी हे पहा 6.5 आपल्याला शोल्डर इथे टाकायचा आहे पूर्ण। हे पहा, इथून मी इकडच्या बाजूला 6.5 वरती मार्किंग करून घेते आणि जेवढे आपण शोल्डर घेतो तेवढाच आपल्याला खालच्या बाजूला मुंडा टाकायचा असतो, कारण की बोटनेक असतो थोडासा आपल्याला लूज ठेवावा लागतो, जास्त पण आपण फिट तो व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी काय करायचं, थोडासा लूज ठेवावा लागतो, नेहमी लक्षात ठेवायचं आहे। हे पहा, इथे पण 6.5 वरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपण इथे खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे। हे पहा, इथे 6.5 वरती मार्किंग करून घेतलं, इकडच्या बाजूने सुद्धा 6.5 वरती मार्किंग करून घ्या, जेणेकरून काय होईल तुमची लाईन सरळ मध्ये येऊन जाईल। हे पहा, इकडच्या बाजूला सुद्धा मी मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने आणि इकडे सुद्धा एक सरळ लाईन ओढून घेते, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आपण इथे पूर्ण शोल्डर 6.5 ठेवलेला आहे, बघू शकता इथे गळारुंदी आपल्याला 3.5 टाकायची आहे। हे पहा, इथून 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। परत एकदा सांगते, हे पहा, गळारुंदी आपल्याला 3.5 ठेवायची आहे। हे पहा, मी 3.5 इंचावरती मार्किंग इथे करून ठेवते, म्हणजे तो बरोबर तुमचा शिलाई करून सुद्धा तयार होणार आहे। हे पहा, इथे अर्धा इंच जाईल आणि इथे अर्धा इंच जाईल, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्ही इथे पकडलं तरी सुद्धा चालेल, तो एकदम तुमचा परफेक्ट इथे होणार आहे। आता खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। 3.5 ठेवलं तरी चालेल गळा उंची, किंवा तुम्ही 4 ठेवली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। हे पहा, इथं पाठीमागचा भाग सर्वात आधी काढूया आपण। इथे 4 ठेवली तरी सुद्धा चालेल, किंवा इथे तुम्ही 3.5 ठेवली तरी सुद्धा चालेल, काहीही प्रॉब्लेम येत नाही। फक्त इथे काय करा, हे जेवढं आपण 3.5 घेतलेलं आहे तेवढंच इथे मार्किंग करून घ्या 3.5 इंचावरती। हे पहा, इथे मी 3.5 वरती मार्किंग करून घेतलं, असा मी बॉक्स तयार करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवायचं आहे, फक्त व्यवस्थित आपलं झालं पाहिजे बोटनेक मध्ये। इथे सर्वात आधी आपण छातीचं मार्किंग करून घेऊया। ही 32 साइज आहे, छाती 8 चौक 32 म्हणजे 32चा चौथा भाग इथे 8 आहे। हे पहा, सर्वात आधी आपल्याला 8चं मार्किंग करून घ्यायचं आहे, छातीचा चौथा भाग सर्वात आधी ते 8 वरती मार्किंग करून घ्या। आणि बोटनेक मध्ये कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन पकडायचं आहे, तेवढं फक्त इथे विसरू नका। इथे 2 इंच मी पकडलेलं आहे पुढच्या बाजूला असं। हे पहा, इथे घडी मी 8ची टाकली आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी ठेवा तुम्ही बोटनेक ब्लाउज मध्ये। आता इथे कंबर घेर टाकायचा आहे, कंबर घेर पूर्ण हा 26 आहे, तर 26चा चौथा भाग आपल्याला 6.5 वरती मार्किंग करून घ्यायचा आहे। हे पहा, हे माप कोणाचं तरी असणार आहे, किंवा तुम्ही पूर्ण कंबर मोजून घ्या आणि तुम्ही इथं चौथा भाग सुद्धा टाकू शकता। इकडे तिकडे थोडंसं 2 लाईनी सुद्धा असू शकतं, त्यांनी त्या पद्धतीने मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कंबर कशा पद्धतीने मोजायचे आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगत असते। आणि ते मोजून घ्या आणि चौथा भाग इथे टाकून घ्या तुमचा किती आहे तो। आता इथे आपल्याला पूर्ण कंबर ही 26 आहे, तर इथे 26चा चौथा भाग आपल्याला 6.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, बघू शकता इथे मी 6.5 वरती मार्किंग करून घेतलं, किंवा अशी तुम्ही तुमची छाती मोजून घ्या, इथे घडी टाकून घ्या आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढून घ्या आणि अशी सरळ लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। आता इथे बघू शकता मी 26 कंबर आहे, तर 26चा इथे चौथा भाग 6.5 टाकलं आणि 1 इंच आपल्याला शिलाईसाठी लागतं। इथे पाठीला टक्स देतो, त्यासाठी 1 इंच पुढच्या बाजूला मी वाढून घेतलं आणि 2 इंच इथे कसं 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलं त्याच पद्धतीने खाली सुद्धा 2 इंच ठेवायचं आहे। हे पहा, इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं, बघू शकता इथे कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्स पाठीचा देतो आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता इथे बघू शकता, हे पहा, अशी सरळ लाईन ओढून घ्या। असं मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल, कंबर मोजायची काहीही गरज नाहीये। हे पहा, अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल, फक्त तुम्हाला हे समजण्यासाठी खालचं मी हे दाखवलं। हे अशी लाईन तुम्ही ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, काहीही प्रॉब्लेम येत नाही। हे पहा, बघू शकता एकदम आपलं इथे सरळ लाईनीमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायला इथे फक्त तुम्ही विसरू नका।
आता इथे खालच्या बाजूला गळ्याचं मार्किंग करून घेऊया आपण. हे पहा इथे खालच्या बाजूला गळा 3 तयार आहे, पूर्ण डीप आहे थोडासा. हे पहा 3 तयार आहे, तर इथे आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचा आहे. तुमचं किती सुद्धा असू देत, तिथे 1 इंच वाढून घ्या. आता इथे 3 आहे तर मी 4 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे असं 4 वरती मार्किंग करून घेते. आणि इकडे किती घेतलेलं आहे आपण 3.5, तेच इथे सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. 3.5 आहे तेवढा मोजून घ्या तुम्ही आणि 1 इंच वाढून घ्या. नंतर हे कसं आपण वरती घेतलं 3.5, त्या पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा असं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि जो तुम्हाला गळा आवडतो तो तुम्ही इथे टाकला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे तुम्हाला 1 इंचचा मध्ये अंतर ठेवा तुम्ही. हे पहा असं इथे 1 इंच, इथे 1 इंच. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे गळ्याला आकार द्यायचा आहे. हे पहा गळ्याचा आकार देताना खूप महत्त्वाचं असतं, कारण की हा बोटनेक आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला समजावून सांगते. इथं ह्या कोपऱ्यापासून इथं 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा अशा असं मार्किंग करून घ्या. आणि नंतर हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आपल्याला, कारण की हा बोटनेक आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. हे पहा अशा पद्धतीने. आणि जर तुम्ही खाली घेतला तर जास्तच मोठा होईल तो. शिलाई करून तुमचा अजून खाली हा होणार आहे, त्यासाठी इथून 1.5 इंच घ्या आणि नंतर तुम्ही आकार द्या, म्हणजे तुमचा तिथे परफेक्ट आकार सुद्धा होऊन जाईल गळ्याचा. हे पहा अशा पद्धतीने. आणि शिलाई झाल्याच्या नंतर बरोबर तो होऊन जातो. हे झालं मार्किंग. आता इथला गळा आपला राहिलेला आहे. हे पहा इथे सुद्धा तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार द्या, आवड्यानुसार तुम्ही इथे देऊ शकता. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे, तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा आहे. पहा 3.5 आहे, असं मार्किंग करून घ्यायचं आहे मध्यवर्ती. हे पहा इथे मध्य, या 2 बाजूंचा इथे मध्य काढून घ्या, म्हणजे आकार देणं सुद्धा तुम्हाला खूप सोपं जाईल आणि परफेक्ट तिथे आकार सुद्धा येऊन जाणार आहे. आणि एकसारखा असं मार्किंग करून घ्या, मध्य काढून घ्या, म्हणजे बरोबर तुमचा आकार सुद्धा इथे येऊन जाईल. आता इथे आपण आकार देऊया. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आकार इथे देऊ शकतो. तुम्हाला जो आवडेल ना त्या गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. लेस लावू शकता मध्ये किंवा मणी लावू शकता. खूप सुंदर असे डिझाईन तयार होते. हे पहा आता मटक्या गळ्याचा आकार आपण इथे दिलेला आहे. इथे मध्यभागी तुम्ही लेस लावू शकता किंवा मणी सुद्धा लावू शकता किंवा लटकन डिझाईन सुद्धा तुम्ही करू शकता. खूप दिसायला असा सुंदर असा हा आता जास्त चाललेला आहे बघा मटका गळा. अशी सुद्धा डिझाईन तुम्ही शिलाई करू शकता. फक्त आकार काय करा तुम्ही मध्य घ्या बरोबर इथे आणि नंतर मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे. हा बोटनेक आहे आणि साधा रोजचा वापरातला ब्लाऊज असता तर आपण इथे 1.5 इंचावरती दिला असता. हा बोटनेक आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे 1 इंचावरती इथे आकार द्यायचा आहे. एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. हे पहा इथून मी इकडच्या बाजूला 1 इंचावरती सर्वात आधी मार्किंग करून घेते आणि ह्या 2 बाजूंचा आपल्याला मध्य काढायचा आहे. हे पहा असा टेप ठेवून घ्या तुम्ही. हे पहा आणि ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या आणि नंतर आपल्याला तो आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा इथपर्यंत आपलं हे आलेलं आहे ना मध्य, तिथपर्यंतच आपल्याला तो आकार द्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता इथे आपल्याला पाठीचा टक्स द्यायचा आहे. इथे आपण 1 इंच वाढवलेला आहे पाठीच्या टक्ससाठी, तेच इथे आपल्याला द्यायचं आहे. हे पहा इकडे 4 घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे 4 वरती मार्किंग करून घेते आणि उभा आपण 3.5 इंचावरती घेऊया, म्हणजे जास्त असा वरती पण होणार नाहीये. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजू हे 1 इंच घेतलं आपण, ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. हे पहा बघू शकता इथे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. आणि दोन्हीकडे सुद्धा एक मध्ये कट मारून ठेवत जा, म्हणजे समान मार्किंग होईल. हे पहा अशा पद्धतीने. आणि शिलाई करताना मग पुढे मागे होत नाही, फिटिंगला सुद्धा तो परफेक्ट येऊन जातो. इथे कट मारून ठेवत जा नेहमी, म्हणजे दोन्ही भागांना समान मार्किंग होऊन जाईल तुमचं. हे पहा पाठीचा भाग व्यवस्थित सांगितलेला आहे, एकदम समजावून मी तुम्हाला, आणि सोपी पद्धत सांगितली आहे एकदम. आकार देताना नेहमी अशा पद्धतीने द्या. तुम्ही मध्य कोणताही आकार द्या, तुम्ही व्यवस्थित द्या फक्त इथे. हे पहा हे झालं व्यवस्थित. आता इकडच्या बाजूला सुद्धा सोपी पद्धत सांगते तुम्हाला. हे जर मधलं 1 इंच नसेल द्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. हे आहे हेच घ्यायचं आहे 3.5. हे आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे बाकीचं सर्व. हे पहा हे आपण किती घेतलेलं आहे 3.5, तेच आपल्याला इकडच्या बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 3.5 इंचावरती. आता इथे गळा उंची हे मार्किंग व्यवस्थित केलं आपण, 3.5 घेतलेलं आहे बघू शकता इथे बरोबर झालं. आता इथे गळा उंची आपण 4 ठेवलेली आहे, तीच इथे 4 ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. इथे एक बॉक्स तयार करून घेते मी.
हे पहा अशा पद्धतीने. फक्त ह्या गळ्याचं एवढंच फक्त इथे मार्किंग दाखवणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बोटनेकमध्ये शिलाई करू शकता. आता खालून गळा 3 तयार आहे, ते मी 4 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे करून घेते. तुमचा मोजून घ्या आणि व्यवस्थित इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही. आता इकडच्या बाजूला सुद्धा 3.5 इंचावरती आहे तीच आपली गळा रुंदी सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्या, म्हणजे आकार देणं सुद्धा तुम्हाला सोपं पडेल. आता इथे बघू शकता, हे असं मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला हेच 1.5 इंच घ्यायचं आहे. हे घेतलं ना आपण इथून 1.5 इंच. हे पहा अशा पद्धतीने तेच घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा इथे सुद्धा असा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हा सुद्धा शिलाई करून व्यवस्थित होतो. इथे सांगितलं त्याच पद्धतीने. आता इथे आपल्याला कोणत्याही तुम्ही आकार देऊ शकता. इथे मध्ये नॉड सुद्धा लावू शकता. आता इथे काय करा, हे दोन्हीचं मध्य करून घ्या. हे पहा हे किती आहे, अशा पद्धतीने मध्य करून घ्या. हे पहा म्हणजे आकार देणं सुद्धा सोपं पडेल. तुम्ही मध्य करून घ्या, तुमचा आकार एकदम तिथे परफेक्ट येऊन जाणार. हे पहा अशी लाईन ओढून घ्या इथे. हे पहा अशा पद्धतीने. आणि असा सुद्धा आकार देऊ शकता तुम्ही. हे पहा खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे. किंवा अशा पट्टीच्या साह्याने सुद्धा देऊ शकता, एकदम परफेक्ट येणार आहे. हे पहा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे मी तुम्हाला. हे पहा बघू शकता इथे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बोटनेक शिलाई करू शकता. ही पद्धत सुद्धा सोपी आहे आणि ही सुद्धा सोपी आहे. इथे तुम्ही नॉड लावली तरी सुद्धा चालेल. डायरेक्टली असा शिलाई करा आणि डायरेक्टली असा शिलाई केला तरी सुद्धा चालेल. इथे मध्ये नॉड लावली तरी सुद्धा दिसायला खूप छान दिसतं. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही शिलाई करू शकता. हे आपलं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे. इथे बघू शकता परफेक्ट व्यवस्थित. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता हा सुद्धा गळा. हे पहा असा येणार आणि अशा पद्धतीने इथे नॉड लावा, लटकन लावा छोटीसे, दिसायला खूप सुंदर असे दिसणार आहे. किंवा साईडने लेस लावली तरी सुद्धा खूप छान दिसणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा बोटनेकमध्ये तुम्ही शिलाई करू शकता दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून मी हे व्यवस्थित कट करून घेते. आता आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढच्या बाजूला आपण प्रिन्सेस कटिंग करून घेणार आहोत. पेपर कटिंग बघणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आहे असंच हे ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये बदल कुठलाही करायचा नाही. हे पहा आहे असंच हे ठेवून घेतलेलं आहे. बघू शकता इथे. आता आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्वात आधी व्यवस्थित. खूप सोपी पद्धत आहे. हे पहा बघू शकता इथे आहे असंच हे मार्किंग करून घेतलं. थोडंसं डार्क करून घेते, मला तुम्हाला समजायला हे सोपं जाईल. हे पहा इथे सुद्धा. आणि ब्लाऊज पिसावरती डायरेक्टली तुम्ही कट करत असाल तर हे पहा थोडीशी जागा ठेवा इकडच्या बाजूला, कारण की टक्स आपण देताना थोडासा तिकडच्या बाजूला येतो. त्यासाठी मी समजून सांगते तुम्हाला. तिकडच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा. हे पहा आहे असं हे गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. पाठीचा भाग ठेवून हे पहा बघू शकता इथे परत एकदा मी ते ठेवून घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. हे पहा आता मी हा बाजूला काढून घेते. सर्वात आधी मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. हे पहा हे शोल्डर 6.5, तेवढंच आपण इथे मुंडा सुद्धा 6.5. जेवढं पाठीमागच्या भागाला घेतलं तेवढंच पुढच्या भागाला सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा 6.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने 6.5 वरती. आता इथे आपल्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडे सुद्धा एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने ते बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने मी लाईन सुद्धा ओढून घेतलेली आहे. आता इथे हे पहा हे 2 इंच आपण शिलाई मार्जिन इथे पकडलेलं आहे, ते सुद्धा आपण इथे लाईन ओढून घेऊया. तुम्हाला समजण्यासाठी मी इथे 2 इंच हे पहा मार्किंग करून घेते. हे पहा इथे सुद्धा मी 2 इंच घेते आणि खालच्या बाजूला सुद्धा मी 2 इंच घेते. ते आपलं परफेक्ट शिलाई मार्जिन आपलं राहून जातं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आहे तेवढंच इथे शोल्डर ठेवलेलं आहे. गळा रुंदीचं हे पहा पाठीच्या भागाला जेवढी आपण घेतलेली आहे हे पहा तेवढीच आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा घ्यायची आहे त्यामध्ये, कारण की हा बोटनेक आहे, बदल करायचा नाही. जेवढी पाठीच्या भागाला घेतली तेवढीच आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा घ्यायची आहे. 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते मी. आता इथे गळा बघू शकतो. तुम्हाला 5 ठेवायचा असेल तर 5 सुद्धा ठेवू शकता. 5.5 ठेवायचा असेल तर इथे 5.5 सुद्धा ठेवू शकता. हे पहा इथे मी
5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा आता हे 3.5 इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जास्त वरती ठेवायचं असेल तर बोटनेक मध्ये 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा 4 ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे तुम्ही मग जर वरती जर शिलाई करायचं असेल तुम्हाला तर इथे तुम्ही 3.5 ठेवू शकता किंवा 4 सुद्धा ठेवू शकता. आणि थोडंसं डीपमध्ये खोलमध्ये कोणाकोणाला आवडतो त्यांनी इथे 5 ठेवलं तरी चालेल किंवा 5.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि वरती हवा असेल तर परत एकदा सांगते मी 3.5 ठेवा किंवा 4 इंचावरती ठेवला तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा खूप महत्त्वाचा आहे. इथून आपल्याला 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. 1.5 इंच हे पहा 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. हे पहा असं मार्किंग करून घेते इथे. नंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने जास्त असं खाली पण घेऊ नका. डीप घ्यायचं असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. कंपल्सरी घ्यायचं आहे ते कोणत्याही साईजमध्ये आपण ते 1.5 इंच घ्यायचं आहे. नंतर हा गळ्याचा आकार द्यायला इथे विसरू नका. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कट आपण कटिंग करणार आहोत. तर इथे प्रिन्सेसचा आपल्याला टक्स द्यायचा आहे. पहा इकडच्या बाजूने 3.5 इंचावरती द्यायचा आहे. 32 साईजसाठी लक्षात ठेवायचं आहे. 32 मध्ये इकडून इकडच्या बाजूला 3.5 इंच द्यायचं आहे. परफेक्ट आहे. इथं मार्किंग करून घेते. हे पहा आणि वरून ब्लाऊजची उंची जर तुमची 13 तयार असेल तर इथे वरून 9.5 घ्यायचं आहे. आणि जर 14 किंवा 15 असेल जास्त असेल तुमची तर इथे 10 वरती तुम्ही घ्यायला इथे विसरू नका. आता इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीचे इकडून मी 3.5 इंच घेतला. हे पहा आणि वरून मी 9.5 वरती घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने घ्यायचं आहे तुम्ही. आणि उंची जास्त असेल तर 10 वरती घ्यायला फक्त इथे विसरू नका. आता इथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. अशीच हे पहा बघू शकता इथे. हे पहा आहे अशीच ही सरळ लाईन एकदम ओढून घ्यायची आहे व्यवस्थित. हे पहा म्हणजे हे बरोबर तुमचा अंतर सुद्धा इथे राहणार आहे. आता इथे काय करायचं हा टक्स आपल्याला द्यायचा आहे. तो खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही इथे काय करा तुम्हाला पप जर जास्त हवा असेल तर 1.25 इंच देऊ शकता किंवा जास्त नसेल द्यायचा तर 1 इंच सुद्धा दिला तरी सुद्धा चालतो. आपण इथे 1.25 इंच ठेवूया म्हणजे बसायला आणखीन छान आणि दिसायला सुद्धा तो एकदम व्यवस्थित दिसतो. इथे 1.25 इंच ठेवूया. हे पहा इथे 1.25 इंच आपण घेऊया. ह्या रेषेच्या इकडच्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच ठेवूया. हे पहा इकडे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इकडच्या बाजूला सुद्धा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि जर तुम्हाला नसेल द्यायचा कमी द्यायचा असेल तर तुम्ही 1 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही पद्धतीतलं मधलं एक तुम्ही इथे वापरू शकता. आता इथे काय करायचं आहे हे पहा असाच हा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा बघू शकता म्हणजे हा परफेक्ट बसतो प्रिन्सेस आणि पप सुद्धा एकदम व्यवस्थित येऊन जातो. हे झालं मार्किंग. आता इथे सुद्धा आपल्याला एक टक्स द्यायचा आहे. तो म्हणजे बसायला आणखीन छान बसतो. आता हा आपण मार्किंग केलेला आहे त्याच्या समोरच द्यायचा आहे आपल्याला. हे पहा असं 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 2.5 घ्यायचं आहे. हे पहा म्हणजे परफेक्ट बसतो. आणखीन तुम्हाला तिथे खूप व्यवस्थित बसणार. खोलगट भाग जर तुमचा तिथे तयार झाला आणखीन छान बसेल. हे पहा 2.5 इंच इथून 2.5 इंच ह्याच्या समोरच द्यायचं आहे. सोपं सांगते तुम्हाला ह्याच्या समोरच द्या आणि असं 2.5 घ्या आणि असं एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आणि पाठीच्या भागाला कसं देतो आपण टक्स त्याच पद्धतीने ते आपल्याला द्यायचं आहे. इकडे 1/2 इंच घ्या आणि इकडे 1/2 इंच घ्या. हे पहा इकडे 1/2 इंच घ्या आणि इकडे 1/2 इंच घ्या. असा त्रिकोण तयार करून घ्या आणि हा कट नका करू. हे पहा अशा पद्धतीने हा कट करायचा नाहीये आहे. असाच पाठीच्या भागाला देतो तसंच हा आपल्याला टक्स द्यायचा आहे. आता इथे बघू शकता हे 1.25 किती झालं 1.25 इंच आणि 1.25 इंच झालं 2.5 इंच. हे पहा 1.25 इंच आणि 1.25 इंच. हे पहा असं ठेवा नाही तर नाही समजलं तर हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे 1.25 इंच आणि हे टोक असं ठेवा. 1.25 इंच कुठे येत आहे तिथं 2.5 इंच झालं. हे पहा हे 2.5 इंच भरलं. तेच इकडच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. का तर हा जर आपण टक्स दिला पाठीच्या भागाला तर फिटिंगला पुरत नाही. त्यासाठी आपल्याला हे म्हणजे बसत नाही व्यवस्थित. मग ते फिनिशिंगमध्ये आपली फिटिंग सुद्धा तिथे येत नाही. एक भाग कमी आणि एक भाग मोठा अशा पद्धतीने ते होऊन जातं. त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे टक्स दिला कमी पडतो मग तो त्यासाठी इकडच्या बाजूला तो वाढवून घ्यायचा आहे. जेवढा इथे आहे हे दोन्ही सुद्धा जेवढं भरतं तेवढं आपल्याला ह्या बाजूला हे वाढवून घ्यायचं आहे. इथे फक्त हे विसरू नका. आणि इथे थोडंसं 1/2 इंच आपल्याला ते वाढवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने फक्त 1/2 इंच जास्त वाढवून घेऊ नका. आता इथे काय करा हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती. हे पहा आता इथे आपल्याला पुढच्या बाजूचा मुंड्याचा आकार द्यायचा राहिलेला आहे. हे पहा आता इथे काय करायचं आहे हे पहा ही लाईन आहे तिथून आपल्याला 1.25 इंच आतल्या बाजूला यायचं आहे. हे पहा 1.25 इंच आतल्या बाजूला म्हणजे पाऊण म्हणजे किती 1.25 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी. इथं मार्किंग करून घ्या. हे पहा इथून असं मार्किंग करून घ्या किंवा 1/2 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशी लाईन ओढून घ्या. ही बोटनेक आहे म्हणून सांगते मी.
हे पहा अशा पद्धतीने आकार आपल्याला द्यावाच लागतो पुढच्या मुंड्याचा आणि ते 1 इंच घ्यावं लागतं पाठीच्या भागासाठी. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे तिरकस. हे पहा अशा पद्धतीने पट्टीचा वापर करा म्हणजे तुमची लाईन सुद्धा तिथे व्यवस्थित येऊन जाईल. आता इथून हे पहा ह्या कोपऱ्यापासून इकडे 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंच. हे पहा इथे 1 इंच घ्यायचं आहे. इथून इथे 1 इंच म्हणजे पुढच्या भागाचा आकार आपल्याला तिथे द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून सुरुवात करा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा असा वरती घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. नक्की जमणार आहे. खूप सोपं आहे. तुम्हाला खूप सोपं समजून मी सांगत आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता कट करताना आपल्याला हा आकार घ्यायचा नाही. हा आतल्या बाजूचा घ्यायचा आहे म्हणजे हा आकार. इथे तुम्हाला गुढी सुद्धा पडणार नाही म्हणून हा थोडासा बोटनेक आहे म्हणूनसाठी सांगते. असा आकार द्या म्हणजे तुम्हाला तिथे चुन्या पडणार नाहीत. कुठला घोळ सुद्धा तुम्हाला तिथे निर्माण होणार नाही. परफेक्ट बसायला बसणार आहे. आता इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. पहा इथून सुरुवात करायची आहे. पहा अशा पद्धतीने. जास्त असं वरती पण घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने द्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. जास्त असा वरती पण घेऊ नका. हे पहा असा वरती पण जास्त घेऊ नका म्हणजे कटोरीसारखा सुद्धा दिसेल तुम्हाला एकदम गोलमध्ये असं अशा पद्धतीने. हे पहा जास्त वरती पण घेऊ नका. अशा पद्धतीने द्या तुम्ही आकार. हे व्यवस्थित झालेलं आहे मार्किंग. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा इथून सुरुवात करायची आहे. हे पहा व्यवस्थित परफेक्ट एकदम मार्किंग तुम्हाला कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा मी सांगितलं आहे. हे पहा इथे दोन्ही सुद्धा बाजूने समान मार्किंग होणार आहे. असं इथे कट मारून ठेवत जा. नेहमी कापडावरती जर कटिंग केलं असं कट मारून ठेवत जा म्हणजे कसं तुमचं मार्किंग सुद्धा तिथे समान होऊन जाईल. आता इथून आपल्याला हा कट करायचा आहे. पहा अशा पद्धतीने. आणि ते कट लक्षात ठेवा. शिलाईचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत प्रिन्सेस कटमध्ये. हे पहा ते सुद्धा मी शिलाई करताना तुम्हाला सांगत असते. हे पहा अशा पद्धतीने. हे कट आहेत ना इथं मार्किंगचे व्यवस्थित इथे असं कट मारून ठेवायचं. हे पहा म्हणजे कसं शिलाई करताना तिथे पप येतो तो खूप महत्त्वाचा आहे. नाहीतर तुमचा पप तिथे चपटा होऊन जाणार. तिथे बरोबर तुमचा मध्यावरती मध्ये आला पाहिजे हे दोन्ही बाजूंचा. हे पहा हे दोन्ही बाजूंचा बरोबर तो मध्यावरती मध्ये आला पाहिजे म्हणजे तुमचा पप सुद्धा तिथे व्यवस्थित येतो. ते लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे. हे पहा हे कट करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा आता इकडचं हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्या. आता हे पहा बघू शकता इथे. हे पहा आता हा आतल्या बाजूचा आकार आपल्याला कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आणि जॉईन करताना हे पहा मी जवळून दाखवते तुम्हाला. हे पहा हे बरोबर परफेक्ट येत आहे. इथे जॉईन करताना बरोबर परफेक्ट तिथे पप सुद्धा तुमचा तयार होणार. आणि इकडची बाजू जॉईन करताना हे पहा मध्यापासून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने जॉईन होतं. जरी तुमचं इथे थोडंसं शिल्लक राहिलं ते कापडावरती कट करा. लगेच करू नका कट. हे पहा अशा पद्धतीने कट करा कापडावरती. मग ते असं गोल राऊंडमध्ये घ्यायचं आहे. हे पहा जरी राहिलं तुमचं थोडंसं तरी शिल्लक कापडावरती कट करा. सर्वात आधी हा जॉईन करून घ्या. खालून जॉईन करायला सुरुवात करा. नंतर अशा पद्धतीने जॉईन करत करत जरी शिल्लक राहिलं ही वरचं तरी थोडंसं नंतर तुम्ही हे वरचं कट करू शकता. कधी कधी हे शिल्लक राहतं बऱ्याच वेळा राहतं. त्यासाठी मी तुम्हाला समजावून सांगते. आधीच कट करू नका. हा सर्वात आधी हा जॉईन करून घ्या अशा पद्धतीने. एकदम परफेक्ट इथे बस पुरते सुद्धा बघू शकता इथे. हे पहा कमी सुद्धा पडणार नाहीये. नंतर अशा पद्धतीने हा जॉईन करा. हे पहा अशा पद्धतीने. जरी थोडंसं हे वरचं शिल्लक राहिलं असा आकार द्या जेवढं शिल्लक आहे. जास्त असं पण आतल्या बाजूला घेऊ नका. आता इथे बघू शकता. हे पहा हे पहा अशा पद्धतीने हे ठेवून बघा एकावरती एक. कमी जास्त होत असलं हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बरोबर ठेवा म्हणजे फिटिंगला तुमचं एकसारखं तिथे येऊन जाईल. हे पहा हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघा. हे पहा हे एवढं जास्त होत आहे बघू शकता. तेवढंच ते आपल्याला हे पहा अशा पद्धतीने ते कट करून टाकायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ते कट करून टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला फिटिंगला सुद्धा तिथे कमी पडणार नाही. दोन्ही सुद्धा बाजू तुमच्या इथे सेम येऊन जातील. हे पहा बघू शकता. आता इथे असं मोजून बघा तुम्ही. नंतर ते मग तेवढं ते कट करून टाका म्हणजे तुम्हाला कापडावरती सुद्धा कुठला फिटिंगला प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. आता इथे दोन्ही गळे सुद्धा वरचे मी कट करून घेते. हे पहा हा सुद्धा गळा मी कट करून घेते. गळ्याचा आकार फक्त तिथे व्यवस्थित द्या तुम्ही. जास्त असा खाली घेऊ नका. तुम्हाला तो पसरट होऊन जाईल. तुम्हाला बसायला व्यवस्थित बसणार नाहीये फिटिंगमध्ये मग तो. हे पहा वरचा फक्त गळा कट करून दाखवते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने.
पहा दोन्ही सुद्धा झालेलं आहे व्यवस्थित कटिंग करून. फक्त व्यवस्थित मार्किंग करा, तुमचं कुठेही चुकणार नाहीये. आता बाहीचं कटिंग करूया आपण. आता इथे आपल्याला बाही काढायची आहे. हे पहा असा डबल पेपर घेतलेला आहे, बघू शकता इथे. हे पहा असा डबल पेपर घेतलेला आहे. ही बंद बाजू आहे, मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. हे पहा आता हे पाठीचा भाग काढलेला इथे घ्यायचा आहे आपण. जवळून दाखवते मी तुम्हाला. आणि इथे लक्षात ठेवा, शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो आपण, ते लक्षात ठेवा तुम्ही. अर्धा इंच वरच्या बाजूला सोडून आपल्याला हे गोल राऊंडमध्ये बाही कशी जोडतो आपण, त्या राऊंडमध्ये आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. हे पहा म्हणजे बाही सुद्धा तिथे तुम्हाला परफेक्ट पुरली पाहिजे, कमी पडता कामा नाही. हे पहा असं मोजून घ्यायचं आहे गोल राऊंडमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा 9 भरलेला आहे. हे पहा परत एकदा मोजून दाखवते मी तुम्हाला. हे पहा असं मोजून घ्या तुम्ही. 9 भरेल किंवा 9ला थोडंसं 1-2 लाईनी सुद्धा कमी भरू शकतं. हे पहा परफेक्ट आपलं इथे 9 भरलेलं आहे, बघू शकता. आता इथे घडी आपल्याला 9ची टाकायची आहे. तुम्ही असं मोजून घ्या म्हणजे तुम्हाला बाही कुठे कमी पडता कामा नाही. आणि जरी जॉईंट द्यावा लागला तरी अशी बाही काढून ठेवा. जॉईंट तुम्ही अस्तरला सुद्धा देऊ शकता. हे पहा इथे 9 वरती मार्किंग करून जेवढी घडी आहे तेवढी इथे मार्किंग करून घेतलं बंद बाजूपासून. हे पहा असं मार्किंग करून घ्या तुम्ही, मोजून घेऊन मार्किंग करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता इथे जेवढी उंची आहे बाहीची तुमची, आता इथे काय करायचं आहे, उंची 4.5 तयार आहे, तर इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. तुम्ही जेवढी उंची आहे त्यामध्ये 1 इंच वाढवायला इथे विसरू नका. हे पहा उंचीचं मार्किंग करून घेतलं मी. आणि साधी बाही असेल तर 1.5 इंच वाढवा, अस्तरची असेल तर 1 इंच वाढवा. हे पहा असं मार्किंग करून घेतलं मी. आता इथे बघू शकता हे मी कट करून घेते जास्तीचा कागद. मी एवढंच घेतलेलं आहे इथं फक्त. ही आपली घडी टाकलेली 9ची, ही आपली 9ची घडी आणि आपली उंची बाहीची. आता इथे काय करायचं आहे, वरून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ओपन बाजू आहे. हे पहा ही ओपन बाजू आहे, वरून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे हे पहा 2.5 इंचावरती घेतलं. आता ह्या 2.5 इंचापासून आतल्या बाजूला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे अशी लाईन ओढून घेते म्हणजे तिथे मुंडा आपला मागे पुढे होत नाही, एकदम व्यवस्थित येऊन जातो. आता ही बंद बाजू आहे. बंद बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि इथे दंडगेर आपल्याला 5.5 दंडगेर तयार आहे. दंडगेर 5.5 तयार आहे. हे पहा इथे मार्किंग करून घेते. आणि पुढच्या बाजूला 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवा तुम्ही 2 इंच, कारण की जरी टाईट झाला तरी आपल्याला तो उसवायला सोपा पडतो. आता इथे बघू शकता असं मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा, इथून सुरुवात करायची आहे. इथून ते इथपर्यंत बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून सुरुवात करा. हे पहा थोडासा असं उंच घ्यायचा आहे इथून. हे पहा अशा पद्धतीने. आणि असा नंतर अशा पद्धतीने खाली घ्यायचं आहे. हे पहा जास्त असं वरती पण डायरेक्टली घेऊ नका, तिथे मग तुमचं जास्त जर अंतर झालं तर चुने येणार. हे पहा असा घ्यायचा आहे. आता हा झाला पाठीच्या भागाचा आकार. हे पहा आता खालच्या बाजूचा. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत वरच्या बाजूला हा आकार घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथूनच घ्यायचा हा 1 इंचापासून, मग थोडंसं खाली खाली घेता यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडक्यात घसरगुंडीसारखा आकार द्यायचा आहे आपल्याला. आणि हा अशा पद्धतीने द्यायचा आहे, वरच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा कमी कमी करत अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करा कट करायला. सर्वात आधी हे दोन्ही पदर सुद्धा धरून आपल्याला कट करायचं आहे. हे पहा हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथपर्यंत हे कट करून घ्या. हे पहा असं बाजूला काढा. इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. आणि पुढची बाजू आहे ना खालच्या बाजू, हे पहा असं मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे जेणेकरून काय होतं बाही जोडताना तिथे आपलं उलटसुलट होत नाही. आता इथे हा पाठीमागचा बाजू आहे, ही पुढची खालची बाजू. हे पहा असं कटिंग करून ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा 1 इंचपर्यंत आपण इथून आकार दिला ना, इथून 1 इंच घेतलं तिथपर्यंत. आता बघू शकता. हे पहा हे पहा अशा पद्धतीने थोडासा उंच आलेला आहे, बघू शकता. इथे असा डायरेक्टली असं घेऊ नका, असा डायरेक्टली वरती तर तुमच्या चुने येणार. त्यासाठी हे पहा थोडंसं उंच घेऊन परत असा खाली घ्यायचा आहे, इथपर्यंत घ्यायचं आहे. हे अंतर बरोबर हे दोन्हीचं सुद्धा समान राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे. परफेक्ट आकार आहे हा. आणि इकडच्या बाजूला जरी जॉईंट आला तरी द्या, पण बाही अशी काढून ठेवा.
तुम्ही अस्ताचं जॉईंट पुढच्या बाजूला देऊ शकता. फक्त बाही जर अशी काढली तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ब्लाऊज पीसावरती अशा पद्धतीने ठेवू शकता. इथे आपण परफेक्ट बाही काढून दाखवलेली आहे तुम्हाला बोटनेक ब्लाऊजसाठी. हे पहा, आता इथे मी तुम्हाला पुरते का ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे पहा, ही पुढची बाजू आहे मार्किंग केलेली आणि ही उंच बाजू आहे ती पाठीमागची. आता ही पुढची बाजू नको घ्यायला, ही पाठीमागची बाजूच आपण घेऊया. आता इथे शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो अर्धा इंचच्या, मग तिथूनच हा मध्ये धरायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे असं पकडलेलं आहे मी. हे पहा, आता इथून गोल राऊंडमध्ये आपल्याला ते जोडत घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, बघू शकता इथे. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही बाही काढा, म्हणजे तुमचं कुठेही तुम्हाला बिघडणार नाही किंवा तुम्हाला बाही अपुरी सुद्धा पडणार नाही. बरेच नवीन आहेत त्यांच्या लक्षात येत नाही बाही अपुरी, कधी कधी अपुरी पडते, पुरत नाही. ते कशामुळं? हे पहा, हे मोजून घ्या तुम्ही. जरी साधा जरी तुम्ही प्रिन्सेस कट शिलाई केला, कटोरी ब्लाऊज जरी असला तरी असा पाठीचा भाग घ्या, अर्धा इंच कमी करा आणि मोजून घ्या तुम्ही. तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजमध्ये कुठलीही बाही तुम्हाला जरी किती काढली असू द्यात, साईज तुमची किती सुद्धा असू द्यात, बाही अशी काढली ना तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. बघू शकता इथे परफेक्ट बाही सुद्धा तुम्हाला काढायची कशी ते सुद्धा मी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. हे पहा, व्यवस्थित आपल्या इथे कटिंग झालेलं आहे. बघू शकता, हे सुद्धा मी व्यवस्थित सांगितलं तुम्हाला कसं मार्किंग करायचं, आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे. पहा, हे सुद्धा व्यवस्थित सांगितलं. दोन्ही पद्धतीमधली कुठली पद्धत तुम्हाला आवडेल ती पद्धतीनुसार तुम्ही करू शकता व्यवस्थित. मी इथे सोपी भाषेमध्ये खूप समजून सांगितलेलं आहे तुम्हाला. हे पहा, हे सुद्धा सांगितलेलं आहे व्यवस्थित. जरी हे पहा, जॉईन करा आणि वरच्या बाजूला थोडासा शिल्लक राहिला तेवढाच गोल राऊंडमध्ये आपल्याला ते कट करा. जास्त असा कट करू नका आधीच. सुरुवातीला आधी जॉईन करून घ्या, खालून जॉईन करत या तुम्ही. हे पहा, बरोबर पुरतोय आणि थोडासा नॉर्मल जरी शिल्लक राहिला तेवढाच थोडासा एवढा फक्त तो कट करा, आधीच कट करू नका. हे पहा, हे व्यवस्थित सांगितलं. ही बाही सुद्धा तुम्हाला परफेक्ट इथे मी काढून दिलेली आहे. कोणतीही साईज असू द्यात तुमची, अशी मोजून घ्या तुम्ही पाठीचा भाग आणि अशा पद्धतीने बाही काढा तुम्ही. तुम्हाला कधीही अपुरी पडणार नाही आणि फिटिंगला सुद्धा एकदम तिथे परफेक्ट येऊन जाणार आहे. व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.